विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरल्या होत्या। मात्र आज पत्रकार परिषद घेत मी पक्षावर नाराज नाही, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी एकनिष्ठ कार्यकर्ता असून जे उद्धव ठाकरे साहेब सांगतील ते मी ऐकणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले। शिवाय शिंदे गटाकडून दानवे यांना ऑफर मिळायच्या अफवांवर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शिंदे गट आता फक्त 2-5 महिन्यांचा आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जाण्यात काहीही अर्थ नाही, अशी खोचक प्रतिक्रिया दानवेंनी दिली आहे। पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे? कोण म्हणत? वाद नाही, स्पर्धा आहे। स्पर्धा असली पाहिजे पक्षात। ज्या दिवशी निर्णय दिला त्या दिवशी एक व्हायचं, संपला विषय। निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं, पळत राहायचं, त्याला काय प्रॉब्लेम? शिंदे सेनेत जाणारच नाही? बिलकुल नाही, कदापि नाही, कधीच नाही। शाश्वत किती महिने नाही, किती वर्ष नाही, अरे शिंदे सेना आहे किती दिवसाची? 2-5 महिन्याची, नंतर कसली राहणार ती सेना? पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी, ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे। तुम्हाला कोणी शिंदे सेनेच्या माणसात सांगितलं का? असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल। तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो? एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात। 100%। तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपटताय, पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे 20 उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर 4 दिवसापूर्वी केलेली आहे। अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता जुगलबंदी दिसते आहे। उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करतात। काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबईमधून। 8-10 दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली। त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली। त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांचे एक टेंटेटिव्ह त्यांना ते काही जाहीर, काही जणांना टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून। तशा पद्धतीने ते कामाला लागलेले आहेत। अंबादास या नावाची वारंवार चर्चा का हो? ही काही पहिली वेळ नाही की तुम्ही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली सुरू आहे म्हणून। याआधी पण खूप टोकापर्यंत चर्चा झाली। कसं आहे आता, ते आम्ही एकत्र होतोच ना, त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काही बोललं असेल, बोलत असेल, त्यामुळे म्हणून काय चर्चेत जायचं असं तर पहिल्याच दिवशी केलं। आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही यावं म्हणून? ते त्यांना विचारा, मला कशाला विचारतात? तुम्हाला फोन यायचे ना एकनाथ शिंदे? असं ऐकलंय आपण। नाही, कामाला मी लावतो फोन, त्याला काय मी विरोधी पक्ष नाही त्या राज्याचा। जनतेचं एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावावं लागेल आणि त्यांना ते काम कर। तुमचे फोन होत राहतात? नाही, याची कामं येतो कोणाला घरातल्या फोन? कुटुंबातल्या? नाही, असं मी कधी लावत नाही फोन। त्यांचे येतात तुम्हाला फोन नाही मान्य काय ते इलेक्ट्रॉनिक बॉन्डवर जे काही मिळाले पक्षांना, त्याच्यात शिवसेना पण आहे। ते लोकांना बरेच असेल की शिवसेना, ती काय शिवसेना अगोदरची 2018 पासून ती सगळी रक्कम आहे राष्ट्रीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष म्हणून। तर ते अनेकांना प्रश्न पडलाय की आता ही शिवसेना कोणला, म्हणजे कुणाच्या पदरात पडले ते इलेक्ट्रो बॉन्डचे? नाही, पण इलेक्ट्रो बॉन्डचा मुद्दा जो आहे शिवसेनेच्या खात्यात आले असतील, ती रक्कम बघितली तर भाजप बीजेपीपेक्षा 0.1% पण खाली आहेत आणि ती ओपन आहे। भारतीय जनता पार्टीला जे खऱ्या अर्थानं बॉन्ड आलेले आहेत त्यातले बॉन्ड्स ज्या कंपन्यांची ईडी, इन्कम टॅक्स अशा इन्क्वायरी अशा कंपनीने दिलेली आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना बंदूक लावायची, नंतर त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे। नवीन खंडणी प्रकार आहे हा भारतीय जनता पार्टीचा। 6,000 कोटी रुपयाच्या वर रक्कम आहे त्यांच्याकडे इलेक्ट्रो बॉन्डचे। 6,000 कोटीच्या वर। देशाला कोण म्हणजे या जे देणार आहे श्रीमंत त्यांना काहीतरी अडकवायचं, ब्लॅकमेलिंग करायचं, हा खंडणीचाच प्रकार आहे ना। हा खंडणीचा प्रकार आहे। हे आमच्यावर काही आरोप करतात इथले काही लोक, तीनपाटच म्हणता येईल त्यांना, पण हे लोक आरोप करतात शिवसेनेवर, आदित्य साहेबावर। वाटतं हे काय आहे तुमचं? हे तर खंडणी आहे, ओपन खोलं कायद्याचं रूप देऊन खंडण्या वसूल करण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रकार आहे। 6,000 कोटी रक्कम कशाला म्हणतात? ती एकट्या भारतीय जनता पार्टीला, त्या ज्या कंपन्यांच्या चौकशा त्यांच्या। मराठवाड्यातल्या आणखी काही जागा तुम्ही काँग्रेसकडल्या मागून घेताय असं कळतंय, तिथं तुम्ही लढवणार आहात शिवसेना? मला असं वाटतं ज्या 4 जागा आहेत त्या आता आम्ही लढूच 100%। संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव।
ह्या 4 जागा आम्ही क्लिअर लढू. आमचे आता त्यातले 2चे तर उमेदवार जाहीर झालेले आहे, धाराशिव आणि परभणीचे. आता उद्या परवा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा हिंगोलीचा दौरा असेल, त्यावेळेस मला असं वाटतं टेंटेटिव्ह हिंगोलीचा उमेदवार समोर येऊन जाईल. नांदेड आणि जालना तुम्ही मागताय अशी सुद्धा माहिती आहे. नाही, नांदेड नवीन समीकरणामध्ये असं झालं की जे अशोकराव चव्हाण होते ते काँग्रेस सोडल्यामुळं त्या ठिकाणी शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद आहे. शिवसेनेचे 4 आमदार होते 10 वर्षापूर्वी तिथं. सगळे युनिट शिवसेनेचे संघटनात्मकदृष्ट्या चांगलं आहे. पण अशोकराव चव्हाण होते म्हणून आम्ही कधी, कारण ते आमच्या आघाडीत होते त्यामुळे आम्ही त्या जागेकडे कधी लक्ष दिलं नव्हतं. पण तो आता अशोकराव चव्हाण गेल्यानंतर मेजॉरिटीनं काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव चव्हाणांसोबत गेले आणि म्हणून तिथं आज काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त निर्माण झाली आहे. आणि म्हणून ती सीट मागणं काही वावगे असं मला वाटत नाही. उद्या राहुल गांधीच्या यात्रेचा समारोप मुंबईत होतोय आणि सभा सुद्धा आहे. हो, त्याच्यात जाणार शिवसेना आहे. सहभागी हो, होणार. जाणार आहे. आता माननीय संजय राऊत साहेब नाशिकला वगैरे असताना या सगळ्या कार्यक्रमात राहुलजींच्या सहभागी झाले. धुळ्याला असो, नंदुरबारला असो, नाशिकला असो, सगळ्या शिवसैनिकांनी या भारत जोडो यात्रेचं स्वागत केलेलं आहे. मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना त्याचं स्वागत करेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब उद्या जी सभा आहे राहुल गांधीची त्याच्यात सहभागी होतील.